मम्मी आता हे तूच बनव, हे तूच भारी बनवती धर। खरं तर या बिटाची रेसिपी मी मुलीला बनवायला लावणार होते, पण तिने माझा डाव माझ्यावरच उलटवला, कारण की तिला माहितीये या बिटापासून मी एकदम भारी रेसिपी बनवते जी की तिला माझ्या हातची लय आवडते। मग काय करायचं माहिती का, त्यासाठी सगळ्यात पहिले बीट आहे ना वरून सोलून घ्यायचं आणि त्याला ना किसणीने किसून घ्यायचं। त्याचबरोबर आहे ना जेवढं बीट घेतलंय तेवढाच कोबी सुद्धा घ्यायचा, कोबीला सुद्धा बारीक करून घ्यायचं। आता आहे ना दोन्ही एकत्र टाकायचे, मैदा टाकायचा, त्याचबरोबर थोडीशी 2-4 चमचे जितकी कॉर्नफ्लॉवर टाकायची, मीठ टाकायचं आणि थोडंसं पाण्याचा शिपका देऊन आहे ना याचा घट्टसर गोळा मारून घ्यायचा। आता लगेच कढई ठेवायची, गॅसवर तेल टाकायचं, तेल गरम झालं का भजे जसं सोडतो आपण तसं एक एक सोडून द्यायचं बघा, आणि मस्त मीडियम हाय गॅसवर आहे ना असं कडक होऊस्तोय ना तळून घ्यायचं बघा। छान असं कलर येतो एकदमच भारी। आता एका डब्यामध्ये 1 चमच कॉर्नफ्लॉवर घ्यायचं, थोडं पाणी टाकून मिक्स करायचं, चिंच भिजायला घातली होती त्याचा रस काढून घ्यायचा। आता कढईतलं जास्तीचं तेल काढून घ्यायचं, थोड्याशा तेलामध्ये कांदा टाकायचा कापून, अद्रक लसणाची पेस्ट टाकायची, मिरची टाकायची कापून, चांगलं मिक्स करून घ्यायचं। थोडंसं भाजल्याच्या नंतर याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकायचं, कॉर्नफ्लॉवरचं पाणी टाकायचं, चिंचाचं पाणी टाकायचं, कोथिंबीर टाकायची आणि आणखीन थोडंसं पाणी टाकून मीठ टाकायचं, थोडासा गुळ टाकायचा, म्हणजे चांगला आंबट गोड होतं। आता चांगली उकळी आणून घ्यायची आणि लगेच तळून घेतलेले बॉल याच्यामध्ये टाकून द्यायचे, चांगले हाय गॅसवर मिक्स करून घ्यायचं। वरून कांद्याची पात असलीच घरात तर ती टाकून द्यायची। आता बघा, बघू शकता एकदम मस्त आणि टेस्टी आपलं कोबी आणि बीटापासून बनवलेलं मंचुरियन तयार झालंय। आणि काय होतं, पोरं तर बीट कोबी खायला नकोच म्हणते, डायरेक्ट तोंडच वाकडे करतात, पण जर तुम्ही त्यांना असं बनवून खाऊ घातलं ना खूपच आवडीने खाते ना, कारण की आपण याच्यात कुठलाही सॉस वगैरे काही वापरलेला नाही, त्याच्यामुळे हेल्दी जरी म्हटलं ना तरी सुद्धा चालतं। आणि तुम्हाला जर मैदा नसेल ना वापरायचं तर तुम्ही मैद्याच्या ऐवजी ना गव्हाचं पीठ सुद्धा वापरून बनवू शकता।